मित्रांनो नमस्कार. काल एका बागेमध्ये गेलो होतो. त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आलं की आम्हाला आमच्या डॉक्टरांना 2 दिवसाला 3 दिवसाला किंवा पाऊस पडल्याच्या नंतर लगेच फवारणी दिली आहे. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न बागेमधला नाही आहे. महत्त्वाचा प्रश्न त्या बागेमध्ये त्या झाडांनी एवढ्या स्पीडमध्ये जर फवारण्या झाल्या तर त्यानं जगायचं कसं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्याची एकतर सूर्यप्रकाश पावसाळ्यामध्ये कमी असतो. दुसरी गोष्ट, त्याला जे अन्न लागतं ते आपण दिलेलं असतं 100%. परंतु ते ज्यावेळेस वरती पानामध्ये येऊन त्याचं पूर्णतः दिवसभर त्या सूर्यप्रकाश त्याला मिळाल्याच्या नंतर जे प्रकाश संश्लेषण झाल्याच्या नंतर जे अन्न तयार होतं तेच अन्न ते झाड वापरत असतं. मग जर वरती सूर्यप्रकाश जर कमी असेल आणि जर आपण त्याला खालून खादगी भरपूर दिलेली तर मग ते झाड तयार कसं होणार. आणि त्यात आपण जर स्प्रे दिसाड करत असू किंवा पाऊस पडला आहे म्हणून लगेच सांगितलं पावडरी फवारायला, मग ते पावडरी एकच्या ऐवजी 2 ग्रॅमपर्यंत मारतात लोक. मग त्या 2-2 ग्रॅमनं जर त्या पानावरती थर आला तर ते झाड अन्नद्रव्य तयार कसं करणार, हा एक सरळ आणि सोपा प्रश्न आहे. मग तुमच्या डॉक्टरांनी जरी किती सांगितलेलं असेल किंवा फवारण्या अशा घ्या, तर माझं म्हणणं आहे वैयक्तिक की पाऊस झाल्याच्या नंतर किंवा गारपीट आहे, सोसाट्याचा वारा आहे किंवा झाडं हलते उन्मळते झाडं, तर त्यावेळेस तुम्ही एखादा स्प्रे घेऊ शकता. परंतु रेग्युलर स्प्रे हे 4 ते 5 दिवसाच्या अंतरानेच झाली पाहिजे बागेला. जोपर्यंत बागेमधली म्हणजे ट्रेस कंडिशन आपल्याला समजत नाही आहे किंवा आपण त्या बागेमध्ये जाऊन चेक केलं पाहिजे. जर ट्रेस चेक कसा करायचा, तर पहिली गोष्ट आधी मुळी चेक करायची. जर मुळी पांढरी मुळी चालू असेल तर काय हरकत नाही. दुसरी गोष्ट, पानांच्या कडा आणि पानांचे शेंडे हे चेक करायचे काय कंडिशनला आहेत. जर आगारा स्ट्रोक चांगल्यापैकी चालू असेल तर काय हरकत नाही. आणि महत्त्वाची म्हणजे बागेमध्ये जर झाडाला पिवळकी असेल तर त्या झाडावरील सेटिंग झाल्याच्या नंतर किती फळं जास्त राहिलीत ते फळं आपण काढून घ्यायचेत. जर पिवळी झाडं असतील तर 100% त्याच्यावरती शेंड्याची जास्त प्रमाणामधली फळं काढून घ्या, कारण तरच ती बाग टिकते आणि त्या झाडावरती माल पोचतो. नाही तर ती झाड पूर्णतः मरवर जातं. हे 4-5 मुद्दे होते, अतिशय महत्त्वाचे येतं आणि प्रत्येक शेतकऱ्याने त्याचं अनुकरण करावं. कारण त्याच्याशिवाय डाळिंब शेतीमध्ये आपण काय शिकलो हे महत्त्वाचं नाही आहे. डाळिंब शेती आपण केली कशी हे महत्त्वाचं आहे. कारण स्प्रे हे पाऊस पडल्यानंतर कोणी घेतं, ज्याला समजत नाही ते देखील फवारण्या चालू असते त्यांच्या देखील. परंतु निव्वळ डॉक्टरने दिल्यात म्हणून आपण फवारणी करणं हे चुकीचं आहे. त्या बागेमध्ये आपल्याला काय कमतरता जाणवती ते पाहिलं पाहिजे. मग आता पावसाळ्यामध्ये समजा मुळी चालू नसेल तर आपल्याला ती मुळी चालू करून घेतली पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे NPKचा बॅलन्स कमी असतो पावसाळ्यामध्ये. आपल्याला स्फुरद आणि पालाचं प्रमाण जास्त लागतं. आणि कीचे जीवन आपण स्लरीमधून देतोयच आहे. मग तरी देखील बागेला सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असते. वरून झाड थोडं पिवळकी थोडं तांबूस कलर दाखवत असतं. मग त्याला काय सोडलं पाहिजे, तर मग मायक्रोन्युट्रिएंटचे खालून तुमचं मिलांज असेल किंवा भूमी असेल किंवा तुमचं आणखी रेमेडी असेल, तर या प्रकारचे तुम्ही अन्नद्रव्य खालून देऊ शकता. किंवा आणखी कोणाच्या लिक्विडमध्ये असेल तर ते पण देऊ शकता. आपण कुठल्या कंपनी जाहीर करत नाही, परंतु जेवढ्या प्रमाणामध्ये NPK आणि मायक्रोन्युट्रिएंट याची बॅलन्स खतं जातील ते झाड तेवढं सशक्त राहतं. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे मागील आठवड्यामध्ये आपण सांगितलं होतं की काटा थिनिंग, पावसाच्या अगोदर काटा थिनिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वॉटर शूटरनं आगारी मॅनेजमेंट हे पावसाच्या अगोदर झालं पाहिजे. काटा थिनिंग आणि फळ थिनिंग हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत. त्यावरती पहिला व्हिडिओ बनवला होता. परत देखील कोणाला काय अडचण नाही आपण बनवू. परंतु महत्त्वाचं म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे गरजेचं आहे बागाला. इथून पुढच्या काळामध्ये बाग ट्रेसमध्ये जात असतात. पाऊस कमी असतो, पाऊस जास्त असतो, वादळ जास्त असतं, गारपीट होऊ शकते. हे सगळं सोडून देखील सूर्यप्रकाश हा कमी भेटतो, त्यामुळे झाड आणखीन ट्रेसमध्ये असतं. त्यामुळे आधी ट्रेस झाडामध्ये किती आहे ते पहा आणि त्यानंतर झाडावरती काम करा. आपलं पहिल्यापासून जे टार्गेट आहे किंवा कमीत कमी खर्चामध्ये अशाच उत्पन्न, तर त्याचा हा सुरुवातीचा आणि शेवटचा व्हिडिओ तुमच्या भाषेमध्ये. कारण आपण काम तर रेग्युलर करतोच आहे. ज्यांना जसे प्रश्न पडतात त्या प्रश्नावरती आपण सोल्युशन सोडायचं काम करतो आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये दिसतील आपल्याला त्या प्रमाणामध्ये. तुमच्या देखील बागामध्ये जर कुठं गारपीट झालेली असेल तर 100% स्प्रे घ्या. अन्यथा थोडंसं फवारणी थोड्या थांबवा. 4-5 दिवसात घ्या. आत्ताच पाऊस पडल्यानंतर आपलं परत स्प्रे वाढवायचे. धन्यवाद.